नमस्कार मंडळी, कसं काय चाललंय? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललो आहे शिर्डीला आणि साईबाबांचं दर्शन घ्यायला. तर आज नाही आहे पण उद्या चाललो आहे आणि आज मी मावशीच्या घरी चाललो आहे, कारण की अर्धा रस्ता पडतो, तिथनं जवळ पडतं शिर्डी आणि उद्या सकाळी सकाळी दर्शन होईल. तर बघा तुम्ही कसं होतं कसं नाही, मी तुम्हाला दाखवेन शिर्डी कसं आहे, साईबाबांचं दर्शन पण तुम्हाला दाखवतो. तर चला. निघालो एवढ्याला जागा नाही आहे तरी चाललोय. तर म्हणजे मी आता घरी आलो आहे, मावशीच्या घरी. 4-4:30 झाले मला यायला. त्यानंतर मला लक्षात नाही राहिलं ब्लॉग करायचं. तर भेटू आता उद्या सकाळीच, तुम्हाला भेटतो मस्त. उद्या दर्शन घ्यायचं आहे साईबाबांचं, तुम्हाला सगळं दाखवतो शिर्डीतलं, आम्ही जिथे जिथे जाणार आहे तिथं. तर चला भेटूया उद्याच. बाय. गुड मॉर्निंग गाईज. नाऊ वी आर इन येवला बस स्टँडवरती आम्ही आता, आणि इथनं आम्ही शिर्डीला चाललो आहे. आता बघू किती वाजले, सकाळचे 7-7:30 झालेले आहेत. आता इथनं निघतो, शिर्डीला गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि माझ्यासोबत आहे मावशीचे मुलं. हे हाय करा रे, प्राजदिदी हाय कर. ही प्राजदिदी आहे, ही प्रीती आहे, हा अशी आहे. आता आम्ही चाललो आहे शिर्डीला. चला भेटूया शिर्डीमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटतो, मस्तपैकी दाखवतो काय होईल. मित्रांनो, मी आता शिर्डीमध्ये आहे. शिर्डी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की लहानपण माझं इथंच गेलेलं आहे. जसे तुम्ही पहिले बघितलं, श्री साईधाम नावाचं एक बोर्ड होता, कमान होती. तर तिथनं आत गेलं का आमचं घर येत होतं आजीबाबांचं, आणि लहानपण आम्ही तिथंच घालवलेलं आहे. त्यासाठी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. लक्षात राहील आयुष्यभर. लहानपण आम्ही कसं काढलं, दर सुट्टीला आम्ही इथे यायचो, राहायचो, खेळायचो. टी व्ही नव्हता, काही नव्हतं, रेडिओ होता फक्त. त्या रेडिओवरती आम्ही खूप सारे नाटक ऐकलेले, सगळं खूप मजा केलेली आहे. तर त्याची खूप आठवण. मित्रांनो, आता आम्ही शिर्डीत आलो आहे, तुम्हाला गर्दी दाखवतो. एक मिनटं. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. फोन वगैरे काहीच अलाउड नसतात, चपला वगैरे एका ठिकाणी जमा करावे लागतात. तर तुम्हाला दाखवतो कुठं जातोय आम्ही. मित्रांनो, आम्ही आता शूज जमा करतोय, मोबाईल पण तुम्हाला दाखवतो. मोबाईल गाईज, आम्ही आता दर्शन घेऊन आलो आहे. दुपारचे 1:15 वाजले, दर्शन घेऊन झालं आहे. आता चाललो आहे प्रसाद घ्यायला, तुम्हाला दाखवतो. प्रसाद आलं आहे इथलं, फ्रीमध्ये असतं जेवण. खूप सारे लोक इथं बसतात जेवायला, तुम्हाला दाखवतो. हे फ्रीमध्ये प्रसाद आलं आहे. इथं खूप सारे लोक एकाच टायमाला खूप मोठ्या संख्येने बसतात जेवायला प्रसादासाठी. मित्रांनो, हे प्रसादालय आहे
आम्ही इथं जेवणासाठी आलो. हे कुपन असतं, हे फ्रीमध्ये असतं आणि जर इथं कोण आलं तर डायरेक्ट त्यांना 30 रुपये किंवा 50 रुपये प्लेट असते. आणि हे फ्री आम्हाला भेटलं आहे मंदिरातनं. मित्रांनो, मी आता एका जणाला विचारलं, इथे एका टायमाला 3,500 लोक एकाच टायमाला जेवतात. म्हणजे विचार करा किती मोठा हा क्राऊड असेल किंवा किती मोठा हा हॉल असेल. किती आहे एकाच टायमाला 3,500. मित्रांनो, आता आम्ही जेवतो. तर मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे. काल व्लॉग एंड करायचा राहिला म्हणून म्हटलं आता करावा. काल आम्ही महाप्रसाद घेतल्यानंतर डायरेक्ट घरी आलो. त्यानंतर मी विसरलो व्लॉग करायचं. तर म्हटलं तुम्हाला सांगावं, काल आमचं दर्शन खूप छान झालं. काही धक्काबुक्की नाही, काही नाही, टेन्शन नाही, निवांत झालं. आणि त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि निघालो घरी. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे की जर तुम्ही जाणार असणार तर प्लीज तुम्ही जे प्रसाद वगैरे जे घेतात तर ते सिक्युरिटीवाले तिथंच काढून घेतात, ते मध्ये जाऊ देत नाही. फक्त फुलं किंवा हार किंवा शाल जी गोष्ट असते त्या घेऊन जाऊ देतात, बाकी काही घेऊन जाऊ देत नाही. ते बाहेरच ठेवतात आणि ते आपल्याला सांगतात की परत जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन परत या त्यावेळेस आम्ही तुम्हाला देऊ. तर त्यामुळं ते लक्षात ठेवा. आणि काही फुटेजेस थोडेसे हल्लेले आहेत, ते व्यवस्थित आलेले नाही आहे कारण की माझं फर्स्ट टाईम आहे. त्यामुळे जरासं ॲडजस्ट करा. शिकतो आहे अजून, नवीन नवीन प्रत्येक एक एक व्हिडिओ बनल्यानंतर प्रत्येक याला एडिटिंगला शिकतो आहे, कसं काय करायचं काय नाही. तर प्लीज सपोर्ट करा. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.